नमस्कार. आज लोक प्रशासन विभागाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण द्वितीय वर्ष अर्थसंकल्प ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. अर्थसंकल्पाला एक आणखीन पर्यायवाची शब्द म्हणजे आपण या ठिकाणी बजेट अंदाजपत्रक असेही म्हणतो. अधिक परिचयाचा असा हा शब्द म्हणजे आपला अर्थसंकल्प, बजेट, अंदाजपत्रक यामधील अंदाजपत्रक अधिक परिचयाचा असणारा हा शब्द आहे. अनेक वेळा बोलताना बऱ्याच वेळी आपण अंदाजपत्रक या शब्दाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर करतो. अर्थसंकल्प हा वित्तीय प्रशासनाचा आत्मा असतो, कारण वित्तीय प्रशासनामध्ये होणाऱ्या सर्व क्रिया प्रक्रिया अर्थसंकल्पाशीच संबंधित अशा असतात. अर्थसंकल्प या शब्दाला इंग्रजीमध्ये बजेट असेही म्हणतात. खरं तर बजेट ह्या शब्दाची उत्पत्ती फ्रेंच शब्द बोगेट या शब्दापासून झाली आहे आणि या बोगेटचा फ्रेंच भाषेत अर्थ चामड्याची पिशवी असा होतो. 1733 मध्ये इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान रॉबर्ट वॉलपोल यांनी वित्तीय योजना चामड्याच्या पिशवीतून काढून संसदेपुढे मांडताना बजेट सादर करीत आहे अशा प्रकारे प्रथमच या शब्दाचा प्रयोग केलेला आपल्याला दिसून येतो. तेव्हापासून शासनाच्या खर्च व जमेच्या अंदाजाचा अंतर्भाव असणाऱ्या या वित्तीय योजनेला बजेट म्हणण्यात येते. तेव्हापासून आजतागायत या शब्द फार मोठ्या प्रमाणात प्रचलित किंवा प्रसिद्धी पावलेला आपल्याला दिसून येतो. सरकारच्या वित्तीय योजना किंवा सरकारच्या जमा व खर्चाचे अंदाज दर्शविणारे जे काही पत्रक असते त्याला आपण बजेट किंवा अंदाजपत्रक असं म्हणतो. अवस्थी व माहेश्वरी यांच्या मते बजेट किंवा अर्थसंकल्प प्रक्रिया ही प्रशासनाचे हृदय आहे. अर्थसंकल्प वित्तीय प्रशासनातील एक महत्त्वपूर्ण माध्यम किंवा वित्तीय प्रशासनातील एक महत्त्वपूर्ण साधन आहे. अंदाजपत्रकामध्ये शासनाच्या वित्तीय धोरणाची माहिती ही सविस्तर देण्यात आलेली असते. अंदाजपत्रक हे सरकारचे वित्तीय धोरणाचे प्रशासन व व्यवस्थापन दर्शवित असते. यामुळे अंदाजपत्रकास वित्तीय प्रशासनामध्ये मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अंदाजपत्रकामध्ये सरकारच्या खर्चाच्या व तसेच जमेचा अंदाज हा वर्तविण्यात आलेला असतो. तसेच हा खर्च कोणकोणत्या कार्यावर होणार आहे याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच कोणत्या घटकापासून शासनाला किती उत्पन्न प्राप्त होणार आहे अशा सर्व अंदाजांचा समावेश या अंदाजपत्रकामध्ये असल्यामुळे शासन व प्रशासनाचे यशापयश अर्थसंकल्पामधून किंवा अंदाजपत्रकामधून दिसून येते. अंदाजपत्रक हे संसदेच्या हातातील प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे एक प्रभावी साधन आहे. तसेच व्यवस्थापनास आपली कार्य व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अर्थसंकल्प एक महत्त्वाचं माध्यम आहे. या सर्व इतर बाबीमुळे वित्तीय प्रशासनामध्ये
अर्थसंकल्पाला खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प ह्या एकूण वित्तीय प्रक्रिया क्रिया यांचं यामध्ये व्यवस्थापन हे होत असतं. शासनाच्या जमा व खर्चाचा एकूण सार हा अंदाजपत्रकामध्ये असतो आणि हे अंदाजपत्रक म्हणजे शासनाच्या जमा व खर्चाचं एक वित्तीय विवरण असते. या विवरणातून शासन व प्रशासनाच्या कार्य जबाबदारीच्या सर्व पैलूंचे या ठिकाणी आपल्याला दर्शन होते. वित्तीय प्रशासन सरकार एवढंच नाही तर संपूर्ण राष्ट्राला प्रभावित करणाऱ्या अंदाजपत्रकाचा आपल्याला या ठिकाणी सविस्तर असा अर्थ या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे.